मुसळधार पावसाने गोंदिया जिल्ह्यातील बहुतांश धरणं तुडुंब भरलेली आहेत। सिंचनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असलेलं गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यातील इटिहादोहर धरण देखील काठोकाठ भरलेलं आहे। फेसाळत्या इटिहादोहर धरणाची विहंगम दृश्य काश्मीत भेंडारकर या कॅमेरामननं आपल्या कॅमेऱ्यात टिपली आहेत। गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे, तर वाशिममध्ये सुद्धा मोठं नुकसान झालंय। तर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे। हा पाऊस धान पिकासाठी पोषक ठरतो आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं आणि आनंदाचं वातावरण आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय। चांदूर बाजारच्या शिरसगाव कसबामध्ये मेघा नदीला पूर आलेला आहे, तर अनेक गावांमध्ये पुराचं पाणी शिरलेलं आहे। बाजारपेठेत सुद्धा पुराचं पाणी शिरल्यामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। विश्रोळीच्या पूर्णा प्रकल्पामध्ये पाणी भरलंय। सर्वच 9 दारं उघडण्यात आलेली असून मोर्शीचं अप्पर वर्धा धरण देखील 72% भरलंय। जून ते ऑगस्ट पर्यंतच्या पावसाने अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला जिल्ह्यांमध्ये मोठं नुकसान झालेलं आहे। पश्चिम विदर्भामध्ये 26 तालुक्यांमध्ये 760 गावांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे, तर अनेक घरांची पडझड झालेली आहे। शिवाय लाखो हेक्टरवरचं पीक सुद्धा अक्षरशः जमीनदोस्त झालंय। मुंबईत आज समुद्रामध्ये 4 मीटर उंच लाटा उसळणार आहे, तर जुहू बीचवरील लोकांना समुद्रकिनाऱ्यापासून दूरच राहा अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत। समुद्रकिनाऱ्याजवळ लाईफ गार्ड उभे असून पोलिसांकडून सुद्धा विशेष खबरदारी घेण्यात येते। नागपूरच्या जलालखेड्यातील पुनर्वसन इथं नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय। मोठं नुकसान झालंय, तर शेतीला तलावाचं स्वरूप प्राप्त झालंय। शेकडो एकर शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे। अनेक उभी पिकं ही जमीनदोस्त झालेली आहेत। तातडीनं पंचनामे करून आर्थिक मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी सरकारला केली आहे। सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस भरतोय आणि त्यामुळे धोम धरण तसंच कृष्णा नदीतून धोम धरणामध्ये कृष्णा नदीत पाणीचा विसर्ग करण्यात येतोय। कृष्णा नदी पात्रामध्ये धोम धरणातून 17,423 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला। कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे, तर वाईच्या महागणपतीचं मंदिर सुद्धा यात अर्ध बुडालेलं आहे। तर सांगलीमध्ये कृष्णा नदीने 35 फुटांची पातळी ओलांडलेली आहे। यानंतर नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरायला सुरुवात झाली आहे, तर याच पार्श्वभूमीवर सर्व प्रशासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आलेल्या आहेत। लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी विशेष पथकं सुद्धा दाखल झाली आहेत। आतापर्यंत महानगरपालिकेच्या निवारा केंद्रामध्ये 20 कुटुंबांनी स्थलांतर केलंय। पुणे शहरातील पुलाची वाडी इथं या ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे, तर खडकवासला धरणामधून पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय आणि त्यानंतर हे पाणी पुलाची वाडी या परिसरात अनेक घरांमध्ये रात्रीपासून साचायला सुरुवात झाली आहे। मुसळधार पाऊस पुण्यातही बरसतो आणि त्यामुळे पुण्यातलं ओंकारेश्वर मंदिर पाण्याखाली गेलेलं आहे। शनिवार पेठेमधील ऐतिहासिक अशा ओंकारेश्वर मंदिरामध्ये पाणी शिरलंय। मंदिर भाविकांसाठी सध्या बंदच ठेवण्यात आलंय। नाशिकमध्ये पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली आहे। सध्या गंगापूर धरणातून देखील पाण्याचा विसर्ग सुरूच आहे आणि त्यामुळे गोदावरीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झालेली आहे। दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी आलंय, त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय।
नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये अडकलेली वाहनं सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलंय, तर गोदावरीच्या पाणी पातळीत अचानक मोठी वाढ झाली, तर नदी किनारी पार्क केलेल्या भाविकांची वाहनं अक्षरशः पाण्यात वाहून जात होती. मात्र या वाहनांना वाचवण्यात यश आलं. पावसामुळे कोकण रेल्वेला फटका बसलेला आहे. कोकणामध्ये येणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत, तर गणेश चतुर्थीनिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे. बीडच्या माजलगाव तालुक्यातील मोठेवाडीमध्ये मुसळधार पावसामुळे पिकांचं नुकसान झालंय. यामुळे मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनी पंचनामे करायला सुरुवात केली आहे. अकोला जिल्ह्यामध्ये पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. अकोट तालुक्यात चौहोट्टा या बाजार समितीत तसंच कुटासा महसूल मंडळामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस बरसला आणि उभ्या पिकांचं नुकसान झालंय. मात्र प्रशासनाकडून अजूनही पंचनामे झाले नाहीयेत. दरम्यान तात्काळ नुकसानीचे पंचनामे करण्यात यावे आणि सरसकट नुकसान भरपाई द्या अशी मागणी शेतकरी वर्ग करतोय. रात्रीपासून नाशिकमध्ये संततधार पाऊस सुरू आहे, तर गंगापूर धरणामधून पाणलोट क्षेत्रामध्ये देखील पाऊस होतोय आणि त्यामुळे विसर्ग वाढवण्यात आलेला आहे. गंगापूरसह इतर धरणांमधून विसर्ग वाढवण्यात येणार असून नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आलाय. पालघर जिल्ह्यामध्ये पावसामुळे धरणासह नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. सूर्या नदीत 17,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील घाट माथ्यालगत असणाऱ्या 17 तालुक्यातील शाळा बंद ठेवण्यात येत आहेत. पुण्यात जोरदार पाऊस होतोय. बंद ठेवण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले, तर मध्यरात्रीपासून पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर जोरदार पाऊस बरसतोय. शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. अधूनमधून पावसाच्या मध्यम ते हलक्या सरी बरसतातच आहेत, तर प्रमुख नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. कोल्हापुरातील पंचगंगा नदी आता इशारा पातळीच्या वर पोहोचलेली आहे. राधानगरी धरणामधून 4,356 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरूच आहे, तर नदी इशारा पातळीवर पोहोचली आहे. नागरिकांना स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ठाण्यातील वंदना डेपो परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे पाणी तुंबायच्या घटना वाढतात, तर हा परिसर जलमय झालाय. महापालिका सक्षम पंपच्या साहाय्यानं पाणीचा निचरा करण्याचं काम सुरू करत आहे, तर रेड अलर्ट असल्यामुळे वंदना बस डेपो परिसरामध्ये प्रवाशांची संख्या सुद्धा कमी झाली आहे. रायगडच्या वरंध घाटात दरड कोसळली आहे. सतत पाऊस इथे बरसतोय, तर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत दरड हटवण्याचं काम सुरू आहे. वरंध घाट बंद ठेवण्यात आलाय. पिंपरी चिंचवड शहरातील पूरस्थिती तशीच आहे, तर यामुळे पवना, इंद्रायणी आणि मुळा नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावं असे आदेश देण्यात आलेले आहेत. तसंच या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलंय. नांदगाव तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय, तर छोटी मोठी धरणं आणि जलसाठ्यांच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झालेली आहे. नांदगावचे नाग्यासाक्या धरण 100% भरलेलं आहे. त्यामुळे परिसरातील पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या सिंचनाचा पाण्याचा प्रश्न सुद्धा सुटलाय. गडचिरोली जिल्ह्यामध्ये पुन्हा पावसानं कहर केलेला आहे. पावसामुळे भामरागड तालुक्यातील पर्लकोटा नदीच्या पुलावरून पाणी ओसंडून व्हायला सुरुवात झालेली आहे. या
अनेक तालुक्यांचा संपर्क तुटलाय तर जिल्ह्यातील तब्बल 13 महत्त्वाचे मार्ग पाण्याखाली गेलेत। विरार रेल्वे स्थानकावर कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची तुफान गर्दी पाहायला मिळाली तर सकाळी पावसाचा जोर वाढला होता। पुन्हा मुंबईची लाईफ लाईन ही संत गतीने सुरू आहे आणि रेल्वे सेवा 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहे आणि त्यामुळे चाकरमान्यांचा खोळंबा झाला। सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरामध्ये सर्वच नदी नाल्यांना पूर आलेला आहे तर अनेक बंधारे पाण्याखाली गेले आहेत। तसंच पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय। भिवंडीमध्ये भातसा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वाढ झालेली आहे। या धरण क्षेत्रामध्ये मोठा पाऊस बरसला। धरणाचे स्वयंचलित दरवाजे हे 1.5 मीटरपर्यंत उघडले जाण्याची माहिती असून धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे। नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे। नांदगाव तालुक्यातील माणिकपुंज धरण ओव्हरफ्लो झालंय। ओसंडून वाहत आहे धरण आणि त्यामुळे धरणाच्या सांडव्यामधून निघणाऱ्या पाण्यामुळे ओ पॉइंट धबधबा प्रवाही झालेला आहे। धबधब्याबरोबरच नयनरम्य दृश्य हे माणिकपुंज धरण देखील नांदगाव तालुक्यातील पर्यटनाचं मुख्य केंद्र भरलंय। बारामतीतील मुळामुठा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। मुळामुठा नदी दुथडी भरून वाहते तर दौंड तालुक्यामध्ये खामगाव दहिटणे भागामध्ये जुन्या बांधकामावरून पाणी वाहायला सुरुवात झाली। यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावं असं सांगण्यात येत आहे। सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये 34 फुटांची वाढ झालेली आहे तर अनेक सखल भागांमध्ये नदीचं पाणी शिरायला सुरुवात झाली आहे। यामुळे एनडीआरएफच्या टीमकडून पाणी साचलेल्या भागांमध्ये नागरिकांची मदत आणि बचाव कार्य केलं जात आहे। मुंबईसह ठाणे, पालघर तसंच रायगड या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। तसंच मुंबईसह उपनगरमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता अजूनही वर्तवण्यात येते। सध्या मुंबईत पावसानं विश्रांती घेतली असली तरीही काही ठिकाणी पाणी तसंच तुंबलेलं आहे। या पाण्याचा निचरा सुद्धा व्हायचा आहे। ठाणे, डोंबिवली या भागामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे। पिंपरी चिंचवड शहराचं ग्रामदैवत असलेल्या मोरया गोसावी गणपती मंदिरामध्ये पवना नदीचं पाणी शिरलेलं आहे। गणपती मंदिराचा जवळपास अर्धा भाग पाण्याखाली गेलेला आहे। त्यामुळे मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलं आहे। कोयना धरणामध्ये 1,21,700 क्युसेकना पाण्याची आवक सुरूच आहे तर कोयना धरणाचे सर्व दरवाजे 13 फुटांपर्यंत उघडण्यात आलेले आहेत। पाटण तालुक्यातील 253 लोकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलं आहे। मंत्रालयात जाणं आता होणार सोपं। 15 ऑगस्ट 2025 पासून मंत्रालयात प्रवेश मिळणार डिजी प्रवेश ॲपद्वारे। नमस्कार, मी स्नेहा। आपण पाहताय जय महाराष्ट्र न्यूज। या बुलेटिनमध्ये आपण बातम्यांचा वेगवान आढावा घेणार आहोत। सगळ्यात आधी पावसाची खबरबात मान्सून सुपरफास्टमध्ये। मुसळधार पावसानं गोंदिया जिल्ह्यातील बहुतांश धरणं तुडुंब भरलेली आहेत। सिंचनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असलेलं गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यातील इटिहादोह धरण देखील काठोकाठ भरलेलं आहे। फेसाळत्या इटिहादोह धरणाची विहंगम दृश्य काश्मीत भेंडारकर या कॅमेरामननं आपल्या कॅमेऱ्यात टिपली आहेत।
गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली आहे, तर वाशिममध्ये सुद्धा मोठं नुकसान झालंय। तर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे। हा पाऊस धान पिकासाठी पोषक ठरतो आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं आणि आनंदाचं वातावरण आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय। चांदूर बाजारच्या शिरसगाव कसबामध्ये मेघा नदीला पूर आलेला आहे, तर अनेक गावांमध्ये पुराचं पाणी शिरलेलं आहे। बाजारपेठेत सुद्धा पुराचं पाणी शिरल्यामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। विश्रोळीच्या पूर्णा प्रकल्पामध्ये पाणी भरलंय। सर्वच 9 दारं उघडण्यात आलेली असून मोर्शीचं अप्पर वर्धा धरण देखील 72% भरलंय। जून ते ऑगस्ट पर्यंतच्या पावसानं अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला जिल्ह्यांमध्ये मोठं नुकसान झालेलं आहे। पश्चिम विदर्भामध्ये 26 तालुक्यांमध्ये 760 गावांमध्ये पावसानं हजेरी लावली आहे, तर अनेक घरांची पडझड झालेली आहे। शिवाय लाखो हेक्टरवरचं पीक सुद्धा अक्षरशः जमीनदोस्त झालंय। भिवंडीमध्ये मुसळधार पाऊस बरसतोय, त्यामुळे पारोळ रोडवरच्या कांबे गावामध्ये तलावात कंटेनर बुडाला, तर सुदैवानं वाहन चालक बाहेर आला असून त्याला सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। मुंबईत आज समुद्रामध्ये 4 मीटर उंच लाटा उसळणार आहे, तर जुहू बीचवरील लोकांना समुद्रकिनाऱ्यापासून दूरच राहा अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत। समुद्रकिनाऱ्याजवळ लाईफ गार्ड उभे असून पोलिसांकडून सुद्धा विशेष खबरदारी घेण्यात येते। नागपूरच्या जलालखेड्यातील पुनर्वसन इथं नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय। मोठं नुकसान झालंय, तर शेतीला तलावाचं स्वरूप प्राप्त झालंय। शेकडो एकर शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे। अनेक उभी पिकं ही जमीनदोस्त झालेली आहेत। तातडीनं पंचनामे करून आर्थिक मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी सरकारला केली आहे। सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस भरतोय आणि त्यामुळे धोम धरण तसंच कृष्णा नदीतून धोम धरणामध्ये कृष्णा नदीत पाणीचा विसर्ग करण्यात येतोय। कृष्णा नदी पात्रामध्ये धोम धरणातून 17,423 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला। कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे, तर वाईच्या महागणपतीचं मंदिर सुद्धा यात अर्ध बुडालेलं आहे। तर सांगलीमध्ये कृष्णा नदीनं 35 फुटांची पातळी ओलांडलेली आहे। यानंतर नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरायला सुरुवात झाली आहे, तर याच पार्श्वभूमीवर सर्व प्रशासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आलेल्या आहेत। लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी विशेष पथकं सुद्धा दाखल झाली आहेत। आतापर्यंत महानगरपालिकेच्या निवारा केंद्रामध्ये 20 कुटुंबांनी स्थलांतर केलंय। पुणे शहरातील पुलाची वाडी इथं या ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे, तर खडकवासला धरणामधून पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय आणि त्यानंतर हे पाणी पुलाची वाडी या परिसरात अनेक घरांमध्ये रात्रीपासून साचायला सुरुवात झाली आहे। मुसळधार पाऊस पुण्यातही बरसतो आणि त्यामुळे पुण्यातलं ओंकारेश्वर मंदिर पाण्याखाली गेलेलं आहे। शनिवार पेठेमधील ऐतिहासिक अशा ओंकारेश्वर मंदिरामध्ये पाणी शिरलंय। मंदिर भाविकांसाठी सध्या बंदच ठेवण्यात आलंय। नाशिकमध्ये पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली आहे। सध्या गंगापूर धरणातून देखील पाण्याचा विसर्ग सुरूच आहे आणि त्यामुळे गोदावरीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झालेली आहे। दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी आलंय, त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय।
नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये अडकलेली वाहनं सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलंय, तर गोदावरीच्या पाणी पातळीत अचानक मोठी वाढ झाली, तर नदी किनारी पार्क केलेल्या भाविकांची वाहनं अक्षरशः पाण्यात वाहून जात होती. मात्र या वाहनांना वाचवण्यात यश आलं. पावसामुळे कोकण रेल्वेला फटका बसलेला आहे. कोकणामध्ये येणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत, तर गणेश चतुर्थीनिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे. बीडच्या माजलगाव तालुक्यातील मोठेवाडीमध्ये मुसळधार पावसामुळे पिकांचं नुकसान झालंय. यामुळे मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनी पंचनामे करायला सुरुवात केली आहे. अकोला जिल्ह्यामध्ये पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. अकोट तालुक्यात चौहोट्टा या बाजार समितीत तसंच कुटासा महसूल मंडळामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस बरसला आणि उभ्या पिकांचं नुकसान झालंय. मात्र प्रशासनाकडून अजूनही पंचनामे झाले नाही आहेत. दरम्यान तात्काळ नुकसानीचे पंचनामे करण्यात यावे आणि सरसकट नुकसान भरपाई द्या अशी मागणी शेतकरी वर्ग करतोय.